नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सर स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं सोनारचे नवरात्र उत्सव मंडळ यांच्या आयोजित भव्य दिव्य असं तालुका खटाव येथे निमसोड येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। ओपन बैलगाडी शर्यतीचं तर या मैदानामध्ये प्रथम बक्षीस पाहायला गेलं तर 1 लाख रुपये, या मैदानामध्ये 71,000 रुपये, 51,000 रुपये, 41,000 रुपये, 21,000 रुपये, नंतर 10,000 रुपये असं म्हणजे टोटल 10,000 म्हणजे 8 बक्षीस ठेवण्यात आले होते। नंतर क्वार्टर फायनलचे देखील बक्षीस ठेवण्यात आले होते। तर नेमकं हे मैदान कसं झालं, या मैदानामध्ये कोण कोण आले होते, या मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हे मैदान पार पडलं, कोण झालं प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि हे मैदान आदर्श घेण्यासारखं होतं का, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे चटणी भाकरीचा जो पैलवान आहे, घरणीकरांचा राजा, तो सेमी पास होऊन फायनलला का पळाला नाही याची देखील डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अतिशय शोभेल असं आज भव्य दिव्य असं सुंदर मैदान, देखणं मैदान या मैदान पार पडलं। तर या मैदानाचं समालोचनचं काम केलं म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, त्याच्यासोबत गणेश तांबे यांनी देखील समालोचनचं काम केलं। झेंडापंचाचं काम केलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा झेंडापंच नामांकित झेंडापंच तो म्हणजे धनावडे बापू कोरेगावर यांनी झेंडापंचाचं काम केलं। या मैदानात प्रमुख नंदी धावण्यासाठी आलेले होते, ते म्हणजे पाहायला गेलं तर ज्याला चटणी भाकरीचा पैलवान समजला जातो तो घरणीकरांचा राजा देखील या मैदानासाठी धावत आला, त्याच्यासोबत चित्र देखील आलेला होता। दुसरं पाहायला गेलं तर वादळ आणि त्याच्यासोबत वेगाचा शेवट देखील होता। नंतर आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या देखील आणि त्याच्यासोबत रुद्रा देखील धावण्यासाठी आलेला होता। नंतर आपला कळंबीकरांचा शंभू असेल, 722 हारणे असेल, म्हणजे महाराष्ट्रातील टॉप बैले या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेले होते आणि सर्व बैले गट 5 होऊन देखील सेमीसाठी पात्र झाले होते। तसं पाहायला गेलं तर गट क्रमांक सेमीमध्ये देखील चांगली बैलजोड फायनलसाठी पात्र ठरली। नंतर सेमी क्रमांक 2 मध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे सेमी पात्र ठरली आणि सेमी क्रमांक 3 मध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील फायनलसाठी पात्र ठरला। त्याच्यानंतर आपल्या सेमी क्रमांक 4 मध्ये ज्याला चटणी भाकरीचा पैलवान होतं तो देखील फायनलसाठी पात्र ठरला। नंतर आपले जे नामांकित बैल ते देखील फायनलसाठी पात्र ठरली होती, पण जे 722 हारणे असेल, नंतर आपला वेगाचा शेवट सर्जा असेल, वादळ असेल, जे नामांकित नंदी त्यांना सेमीमध्ये थोडी हार पत्करावी लागेल। नक्कीच हे सुद्धा नंदी पुढच्या मैदानामध्ये देखील कमबॅक करतील। प्रत्येक ह्याच्यामध्ये एक म्हणजे पॉझिटिव्ह बाजू असते आणि एक निगेटिव्ह बाजू असते। कुठेतरी आपलं नियोजन चुकलेलं असतं, कुठेतरी आपलं बॅड लक असतं, त्यामुळं सेमीला हार पत्करावी लागते। नक्कीच वेगाचा शेवट सर्जा असेल, 622 डॉर्लीचा हरणे असेल, नंतर आपला पिस्तूल असेल, कळंबीचा शंभू असेल, हे सर्व बैल नक्कीच पुढच्या मैदानामध्ये कमबॅक करतील आणि गुलालसाठी पात्र होतील। तर मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य म्हणजे असं बैलगाडी क्षेत्राला शोभा असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडलं। तर आता प्रत्येक लोकाला, प्रत्येक बैलगाडी क्षेत्रातला लोकांना म्हणजे भरपूर दिवसानं म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा जोकाट तुटून देखील आज विशेष म्हणजे गट पास झाला होता। त्याच्यानंतर ते चौथ्या सेमीमध्ये फायनल देखील पात्र ठरला होता। अनेक लोकांना एक पडलेला प्रश्न म्हणजे तो फायनलला का पळाला नाही। तर मित्रांनो, आपल्या चटणी भाकरीच्या पैलवांना थोडीशी पायाला दुखापत झाल्याने ही गाडी फायनलला न पळवण्याचा त्यांच्या मालकाने निर्णय घेतला। तो अतिशय चांगला निर्णय घेतला, कारण का की नक्कीच पुढच्या थोडीशी विश्रांती घेऊन नक्कीच आपला घरणीकरांचा राजा जवळजवळ एका विश्रांती घेऊन नक्कीच पुढच्या मैदानामध्ये कमबॅक करेल। तो पाहायला गेलं तर पाठिंबाच्या काळामध्ये देखील आता सध्या पाहिलं तर घरणीकरांचा राजा 3 पायावरच पळत होता, पुन्हा एकदा त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे। नक्कीच आपल्या ईश्वर चरणी एक प्रार्थना करूया की सगळ्या बैलगाडी शौकीनाकडून नक्कीच आपला घरणीकरांचा राजा आपल्या पूर्ण बैलगाडी शौकीनाची मने जिंकण्यासाठी पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच ह्याच्यामध्ये पुन्हा आणि मैदानात उतरावा आणि सर्व जे बैलगाडी प्रेक्षक जे त्यांचे राजावर, घरणीकरच्या राजावर प्रेम करतात, पुन्हा त्याचे मने आनंदित करावे आणि पुन्हा एकदा त्याचे मने जिंकावीत, हीच आपली ईश्वर चरणा प्रार्थना करूया। लवकरच घरणीकरांचा राजा बरा व्हावा। दुसरं पाहायला गेलं तर आपला सागरशेठ कटरे यांचा घाणनकरांचा बब्या देखील अतिशय फायनलला पात्र ठरला होता आणि त्याचा घरचा साज आज फायनलला पात्र ठरला, हे देखील गुलालचे पात्र ठरले। जवळ जाणे आता दुसरं पाहायला गेलं तर आपला करोंडीकरांचा चिक्या आणि आपला बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे आपला जेव्हा हा जोड बैलगाडी क्षेत्रात एकत्र आला, म्हणजे ज्यावेळेस एकत्र आला, जेव्हा एकत्र आला तेव्हा हा बैल प्रथम क्रमांकाचा आणि गुलासाठी पात्र ठरलेला आहे। आता आपण पाहायला गेलं तर हा जोड जवळजवळ 7 वेळा प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेला आहे। मित्रांनो, अतिशय म्हणजे नॉट जग नाही, जवळजवळ आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये 5 ते 6 हजार बैल आहेत। तर त्या 5 ते 6 हजार मध्ये ह्या बैलजोड्याने सलग म्हणता येणार नाही, पण 7 वेळा 1 नंबरचे मानकर ठरलेले आहे आणि अपराजित ही बैलजोड आहे। जेव्हा एकत्र आलेत नक्कीच गुलालसाठी पात्र ठरलेत आणि 7 वेळा प्रथम क्रमांकाचे मानकर देखील ठरलेत। मित्रांनो, तुम्हाला बकासूर आणि चिक्क्याच्या जोड बद्दल तुम्हाला काय वाटतं? हा का म्हणजे कुठला असा गुण आहे की ही गाडी फायनलसाठी पात्र ठरले?
म्हणजे ड्रायव्हर चांगला असतो की ही बैलजोड देखील चांगला आहे? नक्की कारण काय वाटतं नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्स सांगा. आम्ही आपला बैलगाडी क्षेत्रातला देव देखील जे चिंचाळ केसरी मैदान झालं होतं, घाणनकरांचा बब्या आणि आपला बकासूर होता त्या मैदानामध्ये, थोडीशी त्या सेमीमध्ये हार पत्करावी लागली. त्याच्यानंतर आपला बैलपोळा देखील पार पडला भव्य दिव्य असं. त्याच्यामध्ये चांडळ चौकडची टीम देखील या ह्याच्यासाठी बैलपोळ्यासाठी आपल्या बकुच्या आली होती. तिने देखील अतिशय चांगलं मनोरंजन केलं आणि असा भव्य दिव्य असा सोहळा देखील आपला बकुचा पार पडला. आणि त्यानंतर आपल्या बकुची थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आज जे आपलं सोनारसिद्ध नवरात्र उत्सव मंडळ यांच्या आयोजित जे मैदान होतं ओपन बैलगाडी शर्यतीचं, तिथं आपला बक्कू आणि दुसरं पाहिलं गेलं तर कारुंडेकरांचा चिक्या या मैदानासाठी धावण्यात आलेला. गट देखील अतिशय चांगल्या प्रकारे यांनी काढला होता आणि सेमी देखील अतिशय चांगल्या प्रकारे काढला आणि आज फायनलला कडनी प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला. मित्रांनो अतिशय बक्कू आणि ज्यावेळेस ही बैलजोड एकत्र आलाय तर मित्रांनो नक्कीच कमबॅक करेल. आणि दुसरं पाहिलं गेलं तर मोहिल शेट्टी मालकांनी देखील आता पुढच्या मैदानात जे आपलं विनायक शेट लेंगरे ते त्यांना आदर्श म्हणतात, त्यांनी देखील स्वतः सांगितलेत. आणि जे त्यांचे मित्र आहेत राहुल गोरे यांनी देखील स्वतः सांगितले पुढच्या मैदानामध्ये जो विनायक शेट लेंगरे यांचा डायमंड नंदी आहे त्या डायमंड नंदीसोबतच लवकरच पुढच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील दिसेल, अशी माहिती देखील आता त्यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे. आता मित्रांनो बकासूर बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. आता डायमंड आणि आपला विनायक शेट लेंगरेंचा जो डायमंड आहे आणि बकासूर पुढच्या मैदानात नक्की दिसेल. आणि दुसरं पाहिलं गेलं तर चिक्या देखील आता पुढच्या मध्ये आणि ज्यावेळेस मोठं मैदान येईल तेव्हा हा जोड नक्कीच हा पळताना दिसेल, अशी माहिती देखील मोहिल शेटने दिलेली आहे. आणि आपल्याला नक्कीच तुम्हाला घोडचा सर्जन बकासूरचा हा जोड आवडतो का चिक्या आणि बकासूर आवडतो? नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा. कोणत्या गाडीला म्हणजे कुठल्या बैल जोडीला अतिशय चांगला स्पीड लागतो, अतिशय चांगल्या प्रकारे गॅस लागतो? नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्सला. चांगलेच आपले नंदी आपलेच आहेत, आपल्या जवळचे आहेत. जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस ती जोट्यात पळत असतात पण परफॉर्मन्स ऑलवेज टॉप. म्हणजे कुठला चांगला परफॉर्मन्स तुम्हाला आवडतो? बकासूर सर्जाचा आवडतो की बकासूर चिक्याचा आवडतो? नक्कीच सांगा. बकासूरला तर आपला चांगला स्पीड आहे पण अतिशय चिक्याला आणि घोडच्या सर्जाला देखील नातोड आहे. आताच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये गुलासाठी राहणं म्हणजे अतिशय संघर्ष पाहिजे गेलं तर. आणि दुसरं पाहिलं तर आपल्या घरणीकरीचा राजा सोडा थोडासा दुखापत झाल्यामुळे हा बैलजोड फायनलला पळा नाही. हा सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या नंबर मध्ये नाहीतर प्रथम क्रमांक देखील गाडी उतरली असती. पण असो बॅड लक, राजा देखील नक्कीच येत्या मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करेल थोडीशी विश्रांती घेऊन. आता ज्यावेळेस वाघ जखमी झाला म्हणून हे होत नाही, पुन्हा तोच जोशामध्ये तोच ह्याच्यामध्ये रगमध्ये मैदानामध्ये उतरतो आणि नक्कीच आपल्या घरणीकराच्या राज्याला लवकर बराव हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूया. आणि अतिशय भव्य दिव्य असं निमसोडकरांचं मैदान पार पडलं आणि त्याचं समालोचनचं काम देखील अतिशय चांगल्या प्रकारे सुनील मोरे सरकार यांनी केलं. आणि असं म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला आदर्श घ्यावं मैदान ही देखील जे आयोजक आहेत आयोजकांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे हे मैदान पार पडलं. तर मित्रांनो आजच्या मैदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज मैदान कसं झालं? नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत जे आपलं कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्सवर नोंदवा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर प्रथमच तुम्हाला एक फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं आणि फ्रीमध्ये सबस्क्राईबचं देखील बटन दिसतं. ते बटन दाबून ठेवा आणि ती घंटा देखील दाबून ठेवा. ज्या वेळेस माझे व्हिडिओ येतात तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील असेच महत्त्वाचे व्हिडिओ, शेती संबंधित व्हिडिओ असतील, नंतर तुम्हाला कोणत्याही योजना संबंधित व्हिडिओ असतील नक्कीच आपल्या चॅनलवरती येत असतात महत्त्वाचे आणि तुमच्या उपयोगाचे व्हिडिओ येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.